नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये 32 इंच कटोरी ब्लाऊजची शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर कटोरीचे एका साईडचे पार्ट मी बरोबर एका साईडला करून घेतले आणि दोघही बाजूंचे मी वेगवेगळे अशा पद्धतीने करून घेतले। तर कटोरी केव्हाही अर्धापेक्षा जास्त की पाऊण इंच इतकी एक्स्ट्रा येते, ते आपल्याला इथं ॲडजस्ट करावे लागते। तर कटोरीची दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून 5 इंचाची कटोरी आहे, तर 2.5 इंच आणि हुबा टक्स त्याच्यापासून घेतला मी 2.5 इंच किंवा 2.25 इंच अशा पद्धतीने मी कटोरीचा टक्स मारून घेतला। बघू शकतात कटोरीला छान असा पप तयार झालेला आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने कटोरी ठेवून आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत आपल्याला थोडं थोडं पकडत शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करत असताना मागे सुद्धा चेक करून घेत जायचं आहे की बरोबर पार्ट हे कुठेही कमी जास्त होणार नाही। अशा पद्धतीने मी अगदी थोडं थोडं 1.5 इंच 1 इंच असं थोडं थोडं पकडत शिलाई करून आणि त्याच्यावरती डबल शिलाई मी करून घेत आहे। तर बघू शकतात कुठेही कमी जास्त असं झालेलं नाही, परफेक्ट मी एक्स्ट्राची कटोरी असताना सुद्धा बरोबर ॲडजस्ट केली। आता त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे, ती सुद्धा अशा पद्धतीने दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ती सुद्धा थोडं थोडं पकडत आणि बरोबर शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पुढच्या बाजूला एक्स्ट्राचा भाग तो कटिंग करून घ्यायचा। ह्याच पद्धतीने मी दुसराही पार्ट शिलाई करून घेतलेला आहे आणि दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून आणि एकसारखे आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहेत। जर का एखादा भाग कमी जास्त झालेला असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला इथं आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। तर मी ही 1.25 इंचाची पट्टी घेतली, अस्तरची घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने मी जोडून घेत आहे। तर याला आय हुकची पट्टी किंवा हुक लूप पट्टी असं सुद्धा म्हणतात। तर मी हुक पट्टी जोडून घेत आहे। त्याच्यानंतर मी तिच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घेतली आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आणि तिच्यावरती एक शिलाई करून घेत आहे। खालच्या बाजूला मी डबल शिलाई करून घेतली, म्हणजे की लॉक करून घेतलं, शिलाई उसवण्याचे चान्स राहत नाही आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मी 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती सुद्धा अस्तरचीच घेतलेली आहे आणि तिला मी आयपट्टी मी अशा पद्धतीने घेतली आणि ती 4 इंचाची पट्टी डबल फोल्ड करून घेतली, तर सिंगल अशा पद्धतीने 2 इंचाची झालेली आहे आणि ती बरोबर छान करून घेतली हाताने प्रेस आणि खालच्या बाजूला ती फोल्ड करून आणि ही आयपट्टी मी इथं जोडून घेत आहे। ती सुद्धा आपण ज्या पद्धतीने हुक पट्टी जोडत असतो त्याच पद्धतीने बरोबर जोडून आणि तिच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। जर का तुम्हाला इथं दोऱ्याच्या साहाय्याने आय बनवायचे असतील तर तुम्ही तसे बनवू शकतात किंवा मग साध्या मशीनने आपण जे बॉक्स बनवतो तसं बनवून घ्यायचे आहे। तर मी आधी अशा पद्धतीने खुणा करून आणि मशीनने इथं छोटे छोटे आय बनवून घेत आहे। तर ते मी सर्व तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग कटिंग करून आणि दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून घेत आहे। जर का एखादा भाग कमी जास्त झाला तर हुक पट्टी ही 1.5 इंच इतकी एक्स्ट्रा झालेली आहे, तर ती मी बरोबर अशा पद्धतीने गोलाकार कट करून घेतली। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी घेतली, तिरकस धाग्यात मी ती कटिंग करून घेतलेली आहे आणि तिची आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे। तर पुढे अर्धा इंच सोडून आणि 1.5 इंचाला थोडं कमी अशा पद्धतीने शिलाई मार्जिन पकडत मी तिच्यावरती शिलाई करून घेत आहे। नंतर एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने थोडी फोल्ड करून आणि तिच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर तुम्हाला जर इथं साधी शिलाई करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात
आणि बघू शकतात अशा पद्धतीने शिलाई केली तरीसुद्धा चालेल किंवा मग अशा पद्धतीने पायपिंग केली तीसुद्धा चालेल. तर मी इथं पायपिंगच करून घेत आहे. पुढच्या भागावरती मी डबल शिलाई मशीन मागे पुढे करून डबल शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर थोडं पकडत इथं मी पायपिंग करून घेत आहे. तर मागच्या साईडला मी या रंगीत कपड्याने पायपिंग केलेली आहे, त्याच्यासाठीच मी पुढच्या साईडला पण त्याच कलरने पायपिंग करून घेत आहे. दोघंही बाजूंना मी सेम अशाच पद्धतीने पायपिंग करून घेतली. तर ती तुम्ही बघू शकतात. एक्स्ट्राचा भाग मी कटिंग करून घेतला आणि दोघंही पार्ट समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घेतले. तर दोघंही पार्ट बरोबर मी अशा पद्धतीने चेक करून घेतले आणि कोणताही भाग हा कमी किंवा जास्त झालेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडचा पार्टवरती अशा पद्धतीने हे पार्ट चेक करून घ्यायचे आहेत आणि जर का कुठे थोडाफार भाग कमी जास्त झालेला असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. दोघंही बाजूंना सेम अशाच पद्धतीने काखेतील भागसुद्धा चेक करून घ्यायचे आहेत आणि तो सुद्धा जर का कमी जास्त झालेला असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा. तर बाह्या जोडायच्या आधी आपल्याला आठवणीने ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि दोघंही पार्ट हे सारखे करून घ्यायचे आहेत. तर मी त्याच्यानंतर मी बाह्यासुद्धा त्याच पद्धतीने सारख्या चेक करून आणि मध्य सेंटरवरती खुणा करून घेत आहे. नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर शोल्डर जोडत असताना सुद्धा आपल्याला बरोबर पायपिंगवरती पायपिंग ठेवून आणि बरोबर शिलाई करून घ्यायची आहे आणि गळ्याकडच्या बाजूला मशीन मागे पुढे करून आणि लॉक करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई उसवणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने मी पायपिंगवरती पायपिंग बरोबर हातामध्ये पकडून आणि त्याच्यानंतर शिलाई करून आणि गळ्याकडच्या बाजूला मी थोडी एक्स्ट्रा शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत. जर का कुठे कमी जास्त झालेले असतील तर ते बरोबर अगदी सरळ रेषेत कटिंग करून घ्यायची. तर एका बाजूचं शोल्डर हे थोडं एक्स्ट्रा झालेलं आहे तर मी सरळ रेषेत कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी बाह्या ठेवून दोघंही बाजूंच्या बाह्या दोघं बाजूंना ठेवून आणि बरोबर चेक करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग मी बाह्या जोडून घेत आहे. जर का तुम्हाला मध्य सेंटरपासून बाही जोडायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा जोडू शकतात. जर का तुम्हाला सवय नसेल, मध्य सेंटर हा तुमचा मागे पुढे होत असेल तर तुम्हाला केव्हाही तिथूनच बाही जोडायची आहे. तर माझा बरोबर मध्य सेंटर हा शोल्डरवरतीच आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी अगदी ते सुद्धा थोडं पकडत आणि बाही जोडून घेतली आणि बाहीला पुढे हा एक्स्ट्राचा भाग आहे तर तो बरोबर उरलेला आहे. तर तो मी कटिंग करत असताना थोडा एक्स्ट्रा कट केला होता, त्याच्यासाठी तो बरोबर उरला आणि त्याच्यानंतर बाहीवरती सुद्धा मी डबल शिलाई करून घेतली. ह्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूची बाही जोडून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग मी बरोबर कटिंग करून घेतला आणि सरळ रेषेत करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे, किती इंचाची आहे ती बरोबर आली आहे किंवा नाही. दोघंही बाह्या मी सेम ह्याच पद्धतीने जोडून आणि बरोबर अशा पद्धतीने एकसारखे पकडत शिलाई करून घेतली. तर अशा पद्धतीने मी दोघं बाजूंचे पार्ट एकसारखे करून आणि दोघंही बाजूंना एक दोन शिलाया मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी फिटिंगची आपली जी मापं असतील, जर तुम्ही ज्या साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार 30, 32, 28, 34, 35 तर ते माप तुम्ही टाकून घ्यायचं आणि ते फिटिंगची मापं टाकून आणि मग शिलाई करून घ्यायची. तर मी आधी एक्स्ट्राच्या 2 शिलाया करून घेतल्या आणि मग फिटिंगचे मापं टाकून आणि ब्लाऊज कंप्लीट करून घेत आहे. दुसऱ्याही बाजूला मी सेम त्याच पद्धतीने 2 शिलाया मारून घेत आहे. बघू शकतात आणि नंतर मी फिटिंगची मापही टाकून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजची शिलाई कशी करायची ती सांगितलेली आहे.
तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकनला प्रेस करा. पूर्ण शिलाई झाल्यानंतर मी कमर चेक करून घेत आहे आणि ते बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. तर 1/2 इंच अशा पद्धतीने मी दोघही बाजूंना शिलाया करून घेत आहे. दुसऱ्याही बाजूला सेम ह्याच पद्धतीने 1/2 इंच हे कमरेमध्ये एक्स्ट्रा आहे तर ती मी शिलाई करून घेत आहे. तर कमर आपल्याला अशाच पद्धतीने मोकळं करून आणि थोडं थोडं पकडत ते मोजून घ्यायचं आहे. तर बघू शकतात अगदी कुठेही कमी जास्त नाही आणि खूप छान अशा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिलाई केलेला आहे. तर माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिलाई करण्याची पद्धत आवडल्यास नक्की मला कमेंट करून कळवा.